घोषणांचा पाऊस आणि आश्वासनांचा फेसाळलेला फेस, हेच का आजच्या सरकारचं वास्तव्य? याच प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी आज मंगळवेढ्याची धरती हादरली आहे. शेतकरी राजा सर्वपक्षीय संघटना यांचा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवेढ्यात सरकार विरोधी असंतोषाचा ज्वालामुखी फाटलाय. दामाजी चौकापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत फक्त आणि फक्त जनसागराचा एल्गार पाहायला मिळतोय. शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेत. कशासाठी? तर 2014 ते 15चा प्रलंबित पीक विमा अजूनही कागदावरच आहे म्हणून. तूर, मका आणि हरभऱ्याला वाली उरलेला नाही. सरकारी खरेदी केंद्र फक्त घोषणांमध्येच अडकलेत. दिवसा फक्त 8 तास वीज देऊन सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय का, असा जळजळीत सवाल आज विचारला जातोय. 7/12 कोरा करा, वीज बिल माफ करा आणि चारा छावण्यांची तातडीनं सोय करा, ही मागणी आता केवळ विनंती राहिलेली नाही, तर तो इशारा बनलाय. जलजीवन योजना असो वा दुष्काळी उपाय योजना, सरकार फक्त आकड्यांचा खेळ खेळते आणि इथं शेतकरी उद्ध्वस्त होतोय. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा निर्वाणीचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिलाय. आता प्रश्न असा आहे की एसी दालनात बसून घोषणा करणाऱ्या सरकारला या मातीतील ओरड ऐकू जाणार, की पुन्हा एकदा आश्वासनाची गाजर दाखवून या आंदोलनाचा आवाज दाबला जाणार? भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यामध्ये दिलेलं वचन शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार, हे दिलेलं वचन मातृभूमीला, आईला दिलेलं वचन आहे, ते पाळावं आणि सरकारनं प्रामाणिकपणानं शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा. 2 लाखाचं सांगून हप्त्याची भाषा बोलून शेतकऱ्याचं समाधान होणार नाही. शहाणपणानं बोलणाऱ्या सरकारनं या ठिकाणी पूर्णपणानं 7/12 कोरा केला पाहिजे, ही आमची एकसंघ अशा प्रकारची मागणी आहे. आणि त्यासाठी 7/12 कोरा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या आत्म्याला जर शांती लाभायची असेल, लालकृष्ण अडवाणीनं शांतपणानं जर समाधान व्यक्त करायचं असेल, तर पूर्ण 7/12 कोरा करावा, अशी आमची आग्रहाची विनंती आहे. नमस्कार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.